आणि वर्षभर आपण काय काय मागं जे काही 1 वर्षाचं असेल, 2 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं लेकरू असेल, 20 वर्षाचं असेल, 50 वर्षाचं असेल, तर त्यांनी मागच्या आयुष्यामध्ये मागच्या काळामध्ये जन्मल्यापासून काय काय केलं आणि काय काय शिल्लक राहिलं हे मोठ्याने समजून घ्यायचं आणि छोट्या बाळाने काय करायचं की आई वडील सांगतील त्याप्रमाणे वागायचं. आई वडील हे मुलाला शिक्षण दिलं पाहिजे, मुलीला शिक्षण दिलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज आपण इथपर्यंत आलो, बाबासाहेबांनी आपल्याला शिका म्हटल्यामुळे आपल्या निमित्ताने आपण बुद्ध वंदना घेऊ. सर्वांनी आपण हात जोडायचे, प्रमाणे आचरण करणार आहोत. तर सर्वांनी शांत बसा, सगळ्यांनी हात जोडा आणि वंदनेला सुरुवात करू. भैया येतो का वंदना? रवी शिक्षा